नमस्कार, मी शुभदा. विकास समाचारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पालघर तालुक्यातील बोईसर ग्रामपंचायत पाण्याच्या नियोजनात अपयशी होताना दिसत आहेत. ग्रामपंचायतकडून अनियमित, अपुरा आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याबरोबरच भूगर्भातील पाणीसाठा संपून कूपनलिकाही कोरड्या पडल्याने बोईसरचा बहुसंख्य भाग तीव्र पाणी टंचाईच्या विळख्यात सापडला आहे. नागरिकांना नाईलाजास्तव टँकरचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. पाण्याचे नियोजन करण्यात बोईसर ग्रामपंचायत नापास झाल्याचे चित्र दिसत आहे. एका बाजूला ग्रामपंचायतीकडून होणारा अपुरा पाणी पुरवठा तर दुसऱ्या बाजूला कोरड्या पडलेल्या कूपनलिका अशा दुहेरी संकटामध्ये बोईसरकर सापडले आहेत. वाडा येथील वरखंडेपाड्याला अवकाळी पावसाने झोडपले. शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे वरखंडेपाडा या परिसरातील सुमारे 30 घरावरील छपरे वादळी वाऱ्यात उडून गेली. या दरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यात तलाठी यांनी सुरुवात केली आहे. युनिट बिल्टेक बिल्डिंग एनिमेट्स लिमिटेड गोवाडे कंपनीतील कामगारांनी पुकारला बेमुदत संप. या कंपनीतील कामगारांनी अनेक वेळा त्यांच्या मागण्यांचे निवेदन कंपनीला देऊन सुद्धा कंपनीने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले असल्यामुळे त्या कामगारांनी भारतीय कामगार सेना संघटनेच्या नेतृत्वाखाली बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. पाहुयात अध्यक्ष अजय घोरे यांचे काय म्हणणे आहे, त्यांनी कोणत्या मागण्या केल्या आहेत. आम्ही 14 महिने झाले आहे भारतीय कामगार सेनाची युनियन टाकली आहे, तरी कंपनी आमच्या मागण्या मान्य करत नाही आहे. त्यासाठी आम्ही आज कामबंद आंदोलन 13/5/2017 रोजी कामबंद आंदोलन करत आहेत. तरी आमच्या मागण्या सदर वार्षिक पगार वाढ, वार्षिक सुट्ट्यात वाढ, कामगारांच्या अपघात व नैसर्गिक मृत्यूचा विमा, मासिक पगार महिन्याच्या 1 तारखेला झाला पाहिजे, अल्पदराने जेवण, मोफत नाश्ता, ड्रेस कोड मिळाला पाहिजे, कामगारांची कमतरता भरून काढणे, इतर कामगारांना कायम करण्याचे पत्र मिळाले पाहिजे. त्याचप्रकारे कामगार सेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय ढोणे यांचे काय म्हणणे आहे. बिल्टेक इंडिया लिमिटेड या कंपनीत मागील 1.5 वर्षापासून आमची शिवसेना प्रेरित भारतीय कामगार सेना ही युनियन आहे. मागील 1.5 वर्षापासून आम्ही व्यवस्थापनाशी चर्चा करत आहोत, परंतु कोणत्याही पद्धतीने रिस्पॉन्स कंपनी किंवा कंपनीची व्यवस्थापन करत नाही. त्यानंतर येथील जे स्थानिक भूमिपुत्र कामगार आहेत त्यांच्यावर खूप जुलमी आणि अत्याचारदायक पद्धतीने काम करून घेतलं जातं. कोणत्याही पद्धतीची सेफ्टी किंवा कोणत्याही पद्धतीचं सुरक्षितता अशा पद्धतीची पाळली जात नाही. या विरोधात आम्ही मागील 1.5 वर्षापासून सामंजस्यपणाने चर्चा करण्याचा खूप प्रयत्न केला. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आमचे सूर्यकांत माडिक साहेब, चिटणीस संजयजी कदम साहेब यांच्यामार्फत वारंवार तगादा लावला, परंतु स्थानिक कामगारांच्या बाजूने कोणताही निर्णय घेण्याची तयारी दाखवत नाही. तरी आम्ही या सर्व 1.5 वर्षाच्या तपश्चर्येनंतर आम्ही भारतीय कामगार सेना यांच्यामार्फत बिल्टेक इंडियाचे सर्व कामगार यांनी रीतसर सर्व कामगार नेते, त्याच्यानंतर आमचे पदाधिकारी, जिल्ह्याचे उत्तम भाऊ पिंपळे तसेच सर्व पदाधिकारी यांना कळवून कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे. कामगार आयुक्त, उपायुक्त मॅडमला सुद्धा या बाबीची कल्पना दिलेली आहे. तरी लवकरात लवकर ह्या कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढून कंपनीने न्याय द्यायचा प्रयत्न करावा. त्याचप्रकारे मनोरचे उपसरपंच साजिद खतीब हे उपस्थित होते. पाहूयात त्यांचे काय म्हणणे आहे. आजच्या या बेमुदत संपावर बसलेले सर्व कामगार माझे बंधू, ज्यांनी मला काल रात्री कळवलं, अजय गोरेकर यांनी, का साजिदभाई आमचे काही कंपन्यांमधले आमचे रोजगार जे लोक कामं करतात त्यांची समस्या आहेत, त्या समस्याबाबत आम्ही बेमुदत संप म्हणून 13 ते 17 तारखेपर्यंत हे सुरू ठेवलेलं आहे. आज तिकडे आम्ही हजेरी लावली, पण हे संपायचे जिथपर्यंत ज्या शर्ती अटी आहेत आणि जे शर्ती अटी आहेत ते खरोखर चांगल्या आहेत आणि गरजेचे पण आहेत, तर जिथपर्यंत हे शर्ती अटी मान्य होत नाही तिथपर्यंत आमच्या मनोरचा एकूण एक लोकांचा पाठिंबा या बेमुदत संपाला राहील. आणि तरीसुद्धा
हा विषय सुटला नाही तर आम्ही यांच्याबरोबर पुढेही तहसीलदार साहेब असो किंवा हे जे कामगार युनिट यांचं जे ऑफिस वगैरे असतात तिकडेही जाऊ, कलेक्टर साहेबांकडे पण आम्ही यांचे विषय मांडू का आम्हाला आमच्या लोकांना हक्काचा न्याय मिळाला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. कंपनीच्या मॅनेजरशी बातचीत केली असता त्यांचे काय म्हणणे आहे की नोटाबंदीमुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून त्यातील मालाचे उत्पादन कमी झाले आहे. तरीही कंपनीने कामगाराचे पगार कधीही थांबवले नाहीत. इतर सोयी सुविधाही व्यवस्थितरित्या कामगारांना पुरवण्यात येतात असे कंपनीचे म्हणणे आहे. कामगारांनी जर काम बंद केले तर उत्पादनाची घट होईल. त्यामुळे कंपनी त्यांच्या मागण्यांवर विचार करत आहे. तर कंपनीने कामगारांना आव्हान केले आहे की काम बंद करू नका. कामगार संप मागे घेतात की कंपनी बंद पडते हे येणाऱ्या काळातच कळेल. पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे फिलोमिनाला भेटले प्रियजन. मनोर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात भटकत असलेल्या आसाम राज्यातील फिलोमिनाला मनोर पोलिसांनी आपल्या प्रियजनात पोहोचवले. मनोर मस्तान नाका रस्त्यावर रात्रीच्या सुमारास एक मुलगी नदीच्या जवळ गस्त घालणारे पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील यांना दिसली. त्यांनी तिला जीपमध्ये बसवून हालोली येथील स्वागत आश्रमामध्ये नेले. आश्रमामधील व्यवस्थापक नारकर यांनी तिची विचारपूस करून तिचा पत्ता व नाव जाणून घेतले. ॲक्च्युली एक खूप चांगलं कृत्य पाटील साहेबांनी केलं. एका अशा बेसहारा व्यक्तीला आमच्याकडे आणून आमच्या विश्वासाकडून त्यांनी खूप मोठं काम केलं आणि त्यांच्या मदतीमुळेच ह्या सगळ्या गोष्टी पुढे साध्य होतात आम्हाला. मी आमच्या सरांशी पण यांनी जसं आणून सोडलं ना माझ्याकडे 19 एप्रिलला, तर त्याच वेळेला मग मी लगेच रात्री त्यांच्याशी बोललो. तर ते म्हणाले पाटील सरांची कोऑर्डिनेट करा. आमचे सर आहेत स्टॅनली सेराव, तर ते मला म्हणाले पाटील सरांची कोऑर्डिनेट करून तिचा कसाही करून तिच्या घरच्यांचा ॲड्रेस मिळवा. मग पाटील सर आणि मी म्हणजे खूप प्रयत्न, जास्तीत जास्त प्रयत्न पाटील सरांनीच केलेत. त्यांनी खूप प्रयत्नाने या सगळ्या गोष्टी साध्य केलेत. सगळं श्रेय ॲक्च्युअली त्यांनाच जातं आणि आम्हाला खूप बरं वाटतं एक मुलगी इथून आमच्याकडून तिच्या घरच्यांना भेटायला जाते, तो खूप आनंद वाटतो. त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक पंकज पाटील यांच्यासोबत वार्ता केली असता अधिक माहिती दिली. आसाम राज्यातील एक महिला मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांना सापडलेली आहे. त्या पोलिसांनी आसाम राज्यात ती कुठे राहते ते गावाचा शोध घेतला. तिकडच्या पोलिसांना कॉन्टॅक्ट करून आणि त्या महिलेला त्याची गावे पाठवण्यासाठी आता तयारी सुरू आहे. आणि ही महिला कुठे सापडली, कशी अवस्थेत होती आणि तुम्ही त्याचा शोध कसा घेतला, त्या महिला कुठे राहतात त्या संदर्भात आम्ही आता बातचीत करणार आहोत. मनोर पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक पाटील यांचे साहेब आहे. सर, जी महिला आता तुम्हाला जी सापडलेली आहे ही कधी सापडली, कुठे सापडली आणि ती अवस्था काय होती? हे बघा, मागच्या महिन्यामध्ये 19 तारखेला ही महिला आम्हाला मनोरच्या हद्दीमध्ये हातनदीजवळ सापडली आणि पूर्ण म्हणजे एकदम केस विस्कटलेली घाबरलेल्या अवस्थेत होती. आम्ही तत्काळ साहेबांना तसं कळवलं, प्रभारी अधिकाऱ्यांना, आणि त्यांना तत्काळ आम्ही नाईट पेट्रोलिंग करत असताना यांना स्वागत आश्रम इथं ठेवलं, कारण सुरक्षेच्या दृष्टीने स्वागत आश्रम हे खूप बेस्ट होतं. आणि नंतर मग जेव्हा तिच्याकडनं स्वागत आश्रम इथून नाळकर साहेब यांनी त्यांची माहिती काढली तर तिने काही ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. मग ते काय होरिशिंगा जिल्हा सांगितला. मग त्यामध्ये आम्ही काय केलं का इंटरनेटवरनं पूर्ण त्या जिल्ह्याची माहिती काढली, त्या तिथील पोलीस स्टेशन वगैरे वगैरे. मग असं करत करत आम्ही त्या मुलीचं जे गाव आहे त्या गावचे PI, त्या बाजूचे त्या तालुक्याचे PI गोगाई म्हणून, त्यांच्याशी संपर्क साधला. आणि संपर्क साधल्यानंतर त्यांनी मग तिथील एक ऑर्गनायझेशन आहे, एक NGO आहे, बचपन बचाव NGO आहे, त्याच्या मार्फतीनं तिच्या घरच्यांचाही शोध लागला. परंतु त्यांची हालाकीची परिस्थिती असल्यामुळे त्यांना काही तेवढं जमत नव्हतं. मग आम्ही त्यांच्याकडनं सर्व पूर्ण माहिती मिळवली आणि तेथील ह्या 2 लोकांना आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांना बोलून घेतलं. आता ते यांच्यासोबत त्यांना आम्ही रवाना करत आहोत. आता तुम्ही इथे स्वागत आश्रममध्ये तिला ठेवलेला आहे आणि तिकडे तुम्ही आता रवानगी करणार आहेत. तर तुम्हाला साहेब एक हरवलेली महिला सापडली आणि तुम्ही तिच्या घरी आता तिला पाठवत आहेत, तर तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भात? खूप आनंद होतो आहे, कारण
आम्हाला सांगितलं आहे, आम्ही जेव्हा अकॅडमीमध्ये वगैरे होतो तर तेव्हा आम्हाला सांगितलं की व जे मिसिंग असतात त्यांना त्यांच्या घरच्यांना मिळण्याचा जो आनंद असतो तो खूप वेगळा असतो. आणि आज खरंच मलाही बरं वाटतं आहे, कारण आपण आपल्या हातून काहीतरी एक चांगलं काम झालेलं आहे. महिलेसोबत बोलणे झाले असता त्यांनी त्यांच्या भावना विकास समाचारकडे व्यक्त केल्या. आपको अभी आप गांव जा रहे हैं आपके घर पे, तो कैसा लग रहा है आपको? गांव जा रही है तो अच्छी लग रही है, मतलब घर का आदमी लोग को देख नहीं पा रही ना, इसलिए तड़पती थी मैंने. अच्छा, यहाँ आप आए किस लिए आए थे? मैं किसी और जगह पे काम करने के लिए कोई लाया था मेरे को, कोई लाया था, फिर मुझे छोड़ दिया तो गाड़ी एक्सीडेंट हो गई और मैंने इधर आती थी तो ये भैया लोग मुझे पाए और लाए यहाँ. त्याच प्रकारे महिलेला घ्यायला आलेल्या बचपन बचाव संस्थेच्या सदस्यांनी अधिक माहिती दिली. मैं एक्चुअली असम से हूँ और हमारे ज़िला है उदालगुड़ी. हमारे गांव का नाम है कोरामोटी स्टेट, बगान है वहाँ, और वहाँ से हम लोग छोटा मोटा NGO चलाते हैं. उसके बाद में हम लोगों को सपोर्ट कर रहा है आशा एसोसिएशन, आशा हम लोगों को सपोर्ट कर रहा है. उसी का थ्रू से अगर मेक सर को मैसेज मिला और फ़ोटो मिला इस औरत का बारे में, तो हम लोग बहुत खुश हुए. उसके घर में नापता हुई थी और सबसे बेस्ट आनंद हुआ कि मनोज सर, यहाँ महाराष्ट्र पुलिस और पटेल सर को मैं धन्यवाद देता हूँ कि अपना घर का माफी अपने हमारे बच्चे को संभाला और सुरक्षित जगह पे रखा, उसके लिए मैं धन्यवाद देता हूँ. बुद्ध पौर्णिमा निमित्ताने मनोर येथे बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. पंचशील मित्र मंडळ, कच्छ युवक संघ पालघर व आंबेडकर नगर क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हे श्रेष्ठदान म्हटले जाते. हा उद्देश सार्थक करण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. या निमित्ताने पंचशील मित्र मंडळ संस्थेचे अध्यक्ष दीपक जाधव यांनी संपूर्ण कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. आज बुद्ध पौर्णिमा निमित्त आम्ही हे प्रोग्राम ऑर्गनाईज केलेले आहेत. त्याच्यामध्ये सकाळी बुद्ध वंदना घेतली आम्ही आणि त्याच्यानंतर आता ब्लड डोनेशन काम ठेवलं आम्ही. त्याचा टायमिंग होता 9 ते 3. बऱ्याच लोकांनी ब्लड दिलं. ब्लड कॅम्प आम्ही याच्यासाठी ठेवला. तसं आम्ही हा 20 वर्षापासून प्रोग्राम करतो. ब्लड डोनेट कॅम्पचा सेकंड टाईमच ठेवलेला आम्ही. इकडे कसं ग्रामीण भाग आहे आणि मी इकडचा सदस्य आहे म्हणून, आणि माझ्याबरोबर दुसरे पण सदस्य आहेत म्हणजे चेतन पाटील, ते आता नाही आहेत, बाहेर आहेत. इकडे ग्रामीण भाग आणि लोकांना ना ब्लडचं फार गरज लागते. आता जो कच्छ युवक संघ आहे पालघर आणि आमचं पंचशील नवतरुण मित्रमंडळ आणि आंबेडकर नगर क्रिकेट क्लब, आम्ही हे तिघांमिळून हे आयोजित केलेलं आहे. जेणेकरून इकडचे ग्रामीण लोक आहेत त्यांना ब्लडचा फार प्रॉब्लेम होतो आणि ब्लडबद्दल काय माहिती नसते. यांचं चांगलं आहे म्हणून आम्ही घेतलं, कारण की इथे लोकांना ब्लडची फार गरज लागते. जेणेकरून यांनी आम्हाला असं प्रॉमिस केलं की आमच्याकडे जर हे आले, जे तुम्ही कॅम्प ठेवतात, तर आम्ही त्यांना फ्रीमध्ये देऊ, म्हणून आम्ही हे ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आता 4 वाजता महिलांचा हळदी कुंकू समारंभ आहे. त्याच्यानंतर 6:30 वाजता सत्कार समारंभ आहे. प्रतिष्ठित लोक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित लोक वगैरे येणार आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर लहान मुलांचे आम्ही सांस्कृतिक प्रोग्राम ठेवले आहेत. त्याच्या आधी वया वाटपाचा प्रोग्राम आहे, म्हणजे 1ली ते 15वीपर्यंत कोणत्याही जाती धर्मासाठी नाही, हा सर्वांसाठी प्रोग्राम ओपन आहे. आणि त्याच्यानंतर मग रात्रीचे डान्स कॉम्पिटिशन ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये आम्ही प्राईज पण ठेवलेले आहे, फर्स्ट प्राईज, सेकंड प्राईज, थर्ड प्राईज. आणि मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी करतो की जेणेकरून त्यांचं पुढचं फ्युचर चांगलं हो. त्याच्यानंतर भोजन समारंभ आहे सर्वांसाठी. याचबरोबर रक्तदान केलेल्या ग्रामस्थांनी आपले विचार मांडले. ब्लड डोनेशन करण्यामागे 2 गोष्टी असतात. एक म्हणजे स्वार्थ, माझा स्वार्थ याच्यामध्ये असा आहे की रक्तदान केल्यामुळं माझ्या शरीरात नवीन पेशींची निर्मिती होईल, त्यामुळं माझं आरोग्य चांगलं राहिलं जाईल. आणि त्याचबरोबर मी जे डोनेट केलेलं रक्त आहे त्या रक्तामुळं जर एखाद्याचा जीव वाचत असेल तर त्याच्यासारखं मला दुसरं कुठलंही पुण्य लागणार नाही. म्हणजे एन दोन्ही प्रकारे माझाच फायदा होणार आहे. म्हणून मी प्रत्येक तरुणाला आवाहन करतो की तुम्ही प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे. आणि आपण 3 महिन्यातून एकदा रक्तदान करायला कोणतीही हरकत नाही. आणि त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहील, त्याचबरोबर समाजाचंही आरोग्य चांगलं राहील. तसेच महिलांसाठी हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सहभाग नोंदवला. तसेच स्वागत समारंभ करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सरपंच जागृती हेमाडे व उपसरपंच साजिद खातीब
सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज चाळके यांनी बुद्ध जयंतीनिमित्त ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करते व सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व येथे उपस्थित सर्व बंधू भगिनी यांचे स्वागत करते व 2579व्या बुद्ध जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देते। माझी ही शुभेच्छा मनापासून आहे व आम्ही ग्रामपंचायतमध्ये 2-4 दिवसा अगोदर एक ठराव जसा पास केलेला, मासिक मीटिंगमध्ये नाही, असं ठराव पास केलेला बसता की बौद्ध मंदिराला आपल्याला शेड वगैरे बनवायचं आहे। मला दीपक आणि चेतन बोलले का सईद भाई असं आहे। मी बोललो का मी चांगली गोष्ट आहे, पण मी एकटा डिसिजन नाही घेऊ शकत, मला माझे सभासदांना सर्वांना बोलायला लागेल, त्यांना विचारायला लागेल काय कसं काय नाही। पुंजारा साहेब आम्ही सर्वांना बोलवलं, त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी एकमत केला का ठीक आहे, आपण 1-1.5 लाखपर्यंत जे काही खर्च होईल ते सर्व मिळून, असं नाही का उपसरपंच आणि सरपंचांनीच केलं असं नाही, सर्व ग्रामपंचायत सदस्य मिळून आम्ही गावातल्या चांगल्या कामासाठी आम्ही 1-1.5 लाख रुपये खर्च करू, जास्त होईल तेवढा आम्ही प्रयत्न करू। आणि आम्हाला पण वाटते का असे चांगले काम आमच्या हाती व्हावा। मनोर गावातील वासियांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आताच उपसरपंच साहेबांनी पण सांगितलं की समाज मंदिर, आता जे समाज मंदिर जे प्रस्तावित आहे त्या समाज मंदिराचा समाजाने चांगलाच उपयोग केला पाहिजे। नुसतं आपलं समाज मंदिर बनवलं आणि ते बंद करून ठेवलं। आपल्या पोलीस स्टेशनच्या पाठी एक समाज मंदिर आहे, तिथे काही मला ॲक्टिव्हिटीज चालताना दिसतच नाही आहेत। म्हणजे तिथे त्या समाज मंदिरामध्ये महिलांसाठी काही कौशल्य असे म्हणजे काही शिवण क्लास किंवा इतर लहान मुलांसाठी काही कराटे किंवा इतर काही ज्या गोष्टी मुलांना, ज्या शहरात मुलं त्याच्यामध्ये खूप अगदी फी देऊन तिथे जातात, त्या गोष्टी आपल्याला इथेही करता येतील। याच मान्यवरांच्या हस्ते 1ली ते 15वीच्या विद्यार्थ्यांना तब्बल 2000 वह्यांचे वाटप करण्यात आले। या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नृत्य स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते। यावेळी चिमुकल्यांनी या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटला। हा संपूर्ण कार्यक्रम मनोर ग्रामपंचायतचे सदस्य दीपक जाधव, चेतन पाटील, राजेश जाधव, राहुल जाधव, वैभव धनगावकर तसेच पंचशील मित्र मंडळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रिकेट क्लबचे सचिन धनगावकर, प्रीतम आहिरे, योगेश जाधव, मनोज भालेराव व प्रणय गायकवाड या सर्वांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला। या होत्या आत्तापर्यंतच्या बातम्या। आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा विकास समाचार। नमस्कार।